नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. राज्यातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. निवृत्तीचे वय वाढविण्याचा पुन्हा विचार करण्यात येत आहे. मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 60 वरून 62 वर्ष करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. सदर प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 58 वर्षावरून निदान 2 वर्ष वाढून 60 वर्ष होण्याचा पुनर्विचार राज्य सरकार करत आहे. ही वाढ डिसेंबरच्या शेवटपर्यंत होण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे कामकाज सुरू आहे. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना दरवर्षी जुलैची डीए वाढ विलंब होईल का अशी शक्यता वर्तविल्या जात होती. निवडणूक कामकाज पुढील आठवड्यापर्यंत पूर्ण होईल, त्यामुळे डिसेंबर अखेर डीए वाढीचा अधिकृत निर्णय होण्याची शक्यता आहे. नवीन वेतन आयोग. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1/1/2026 पासून नवीन वेतन आयोगाचा फायदा मिळणार आहे. त्याच धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखील नवीन वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. परंतु याकरिता राज्य कर्मचाऱ्यांना जवळपास 2029 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. सेवा पुस्तक ऑनलाईन. सध्या राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक ऑनलाईन करण्याचे काम पहिल्या टप्प्यात सुरू झाले आहे. पुढील 5 वर्षापर्यंत सर्व राज्य कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक हे ऑनलाईन केले जाणार आहे.